हॅलो, नमस्ते. बघा, आज आपण शिवणकामचा व्हिडिओ बघणार आहे. तर मी हे सगळं जोडून ठेवलेले आहे आणि जर तुम्हाला अस्तर कसं जोडायचं आहे हे बघायचं असेल तर माझ्या यूट्यूबवर मी एक व्हिडिओ टाकलेला आहे, अस्तर कसं जोडायचं. तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. तर मी आता हे अस्तर जोडून ठेवलेलं आहे आणि याच्या आधी मी याच व्हिडिओची पेपर कटिंग टाकलेली आहे. ते पण नक्की बघा. पेपर कटिंग कशी करायची हे आपल्याला 36 मापाचं पेपर कटिंग आहे आणि त्याच पेपर कटिंगचं आपण हे अस्तर आणि साडीचं पीस कटिंग केलेलं आहे आणि हे जोडून घेतलेलं आहे. तर आता आपण या व्हिडिओमध्ये शिवणकाम बघणार आहे. तर बघा, आधी आपण हे कटोरी जोडणार, म्हणजे कटोरीचा टक्स देणार. तर त्याच्या आधी आपल्याला बघा, हे दोघी समोरासमोर ठेवायचे आणि कटोरी पण समोरासमोर ठेवायची. म्हणजे हे जे ते एका साईडचे होता नाही, पहिले आधी असं चेक करून घ्यायचं आणि एका साईडला पिन लावून द्यायची आणि दुसरं हे आपण हे जोडायचं. तर बघा, मी असं चेक करून घेतलं, आपली कटोरी व्यवस्थित बरोबर पूर्ण व्यवस्थित आहे. आणि याच्या आधी बघा, मी इथे पाव इंच आधी सोडलेला आहे आपलं जे कटोरीचा गोल भाग आहे त्या साईडकडनं, आणि मग कटोरीचा टक्स टाकणार. बघा, हे 1.5 इंच जे आपण 1.5 इंच वाढवतो ते 1.5 इंच आणि वरच्या साईडने 2.5 इंच असा हा आपण त्रिकोणी जो टक्स आहे तो टाकून घेतलेला आहे. बघा, आपल्याला तयार किती पाहिजे ते पण लक्षात ठेवायचं आणि त्यानुसार आपला हा कटोरीचा टक्स टाकायचा. हे बघा, आपण रुंदीला 1.5 आणि उंचीला 2.5 घेतलेला आहे. जर अजून आपल्याला कटोरी कमी पाहिजे असेल तर आपण साईडला थोडं पाव इंच एवढं दाबून घ्यायचं. म्हणजे तयार आपल्याला किती पाहिजे बघा, तयार मला हे 5.5 पाहिजे, तर अर्धा साईडला मी ते जोडायचं आहे आणि उरलेलं आपलं 5.5 तयार होते कटोरी. तर बघा, आता ही कटोरी आपण या साईड पीसवर ठेवून व्यवस्थित हळूवार जोडायची. म्हणजे याला जास्त खेचायचं नाही, व्यवस्थित जोडायचं, कारण इथे कपडा लांबतो. हे बघा, असं व्यवस्थित आपण करून घेतलेलं आहे. पुन्हा आपण डबल शिलाई टाकून घ्यायची, प्रत्येक याच्यावर डबल शिलाई टाकायची कटोरी जोडताना. बघा, आपण हे दोन शिलाई टाकून घेतलेले आहे आणि आपली कटोरी अशी व्यवस्थित जोडलेली आहे आणि हाताने असं प्रेस करून घ्यायचं. बघा, छान आपली कटोरी जोडली गेलेली आहे. आता आपण सेम दुसऱ्या साईडची तशीच करून घेऊ. जो आपला कटोरी टाकायच्या आधी आपण जे खोल भाग, जो आपला गोल भाग येतो कटोरीच्या, तिकडनं मी अर्धा इंच सोडलेला आहे आणि मग कटोरीचा टक्स टाकते आहे. आपला 1.5 आणि 2.5, रुंदीला 1.5 आणि उंचीला 2.5. जर मोठं माप असलं तर 2.5च्या ऐवजी तुम्ही 3 इंच घेऊ शकता. आता आपलं हे 36 मापाचं आहे, ते मी 2.5 इंच घेतलेलं आहे. तर बघा, अशी आपली कटोरी तयार झालेली आहे आणि आता आपण हे जोडून घेऊ. आता एक कटोरीवर साईड पीस ठेवून सेम आपण तसंच जोडून घ्यायचं. एक साईड पीसवर ठेवून जोडावं लागते आणि एक कटोरीवर ठेवून जोडावं लागते. तर बघा, दोघी अशा व्यवस्थित हळूवार जोडून घ्यायच्या. याच्यामध्ये एकदम घाई करून जोडायची नसते, कारण आपल्याला हा गोल भाग असतो. हे बघा, व्यवस्थित आपली ही जोडून झालेली आहे. आणि बघा, हे साईडला थोडंसं जर एक्स्ट्रा असलं तसं एक कट करून घ्यायचं, कारण तिथे लांबतं, म्हणून व्यवस्थित हळूवार लावायची. आणि पुन्हा आता आपण हे डबल शिलाई टाकून घेऊ. बघा, आपण डबल शिलाई पण टाकून घेतली. हाताने असं व्यवस्थित प्रेस करायचं. आता आपल्या ह्या दोघी साईडच्या साईड पीस आणि कटोरी लावून तयार झालेली आहे. आणि जर आपल्याला असं इथे काही असं एक्स्ट्रा काही वाटलं तर असं आकार देऊन घ्यायचा, म्हणजे व्यवस्थित फिनिशिंगमध्ये येतं. आणि असे दोघी चेक करून घ्यायचं, जसं की आपलं काही एक भाग लहान आणि मोठा जरी झाला तर हे चेक करून घ्यायचं. आणि आता आपण ही योगपट्टी जोडणार. तर बघा, योगपट्टी व्यवस्थित असं ठेवून जोडायची. बघा, आपली ही योगपट्टी आपली ओपनवाली आहे, अंडरग्राऊंडवाली पण असते, पण मी शक्यता ओपनवालीच लावते. हिच्यावर आपण एक शिलाई टाकून घेतली आहे, पण हिच्यावर अजून एक शिलाई टाकून घ्यायची.
हे बघा आपल्या ह्या दोघी शिलाई टाकून तयार झालेली आहे आणि आपण ही योकपट्टी लावलेली आहे बघा, व्यवस्थित छान लागलेली आहे. तसंच आपण सेम या साईडने ही योकपट्टी लावणार. हे बघा योकपट्टी लावताना जी आपली योकपट्टी आहे थोडीशी पाव इंच पुढे ठेवायची, म्हणजे ती व्यवस्थित येते आपली योकपट्टी. बघा जो शिलाईचा भाग आहे तो पुढे लोटायचा, असे जो कटोरीचा आहे तो इकडे उलट्या साईडने घ्यायचा आणि तो पुढच्या साईडनेच त्याला ढकलायचं. हे बघा आपली ही पण योकपट्टी लावून तयार झालेली आहे आणि असं काही एक्स्ट्रा असलं तर असं एक कट करून घ्यायचं, फिनिशिंगमध्ये व्यवस्थित येतं. हे बघा आणि जे दोघी साईडचे आपल्याला हे योकपट्टी कटोरी लावून तयार झालेले आहे. तर आता आपण काच बटन पट्टी लावणार. हे बघा जो गळ्याचा भाग निघतो आपल्याला गोल, त्यातूनच काचपट्टी बटनपट्टी मी काढते. एक मोठी काढते आणि एक छोटी. मोठी आपल्याला 2-2.5 घ्यायची आणि छोटी 1.5 इंचाची घ्यायची. तर बघा आता आपण ही बटनपट्टी लावणार. ही उलट्यावर ठेवून शिद्याकडे पलटवायची असते ही बटनपट्टी. हे बघा जी आपण उलट्या साईडवर ठेवून आपण शिद्या भागावर पलटवायची, ती ही आपली बटनपट्टी आहे. बघा असं हे दुमडून 1/2 इंच आणि पुन्हा आपण तिला अशी फोल्ड करायची. जेवढं आपल्याला 1 इंचाची 1.25 इंचाची ठेवायची आहे त्या पद्धतीने ठेवायची आणि बाकीचं आतमध्ये फोल्ड करून शिलाई टाकून घ्यायची. बघा एकसारखं व्यवस्थित येऊ द्यायचं. आपली पट्टी अशी व्यवस्थित छान बसलेली आहे आणि पुन्हा आपण तिच्यावर एक डबल शिलाई टाकून घ्यायची. बघा आणि ही दुसरी आपली आहे काचपट्टी, ही शिद्यावर लागते. शिद्यावर लागून उलट्या साईडने पलटलं जाते. बघा आपण खालच्या साईडने 1/2 इंच पट्टीला दुमडलं आहे आणि अशी शिलाई टाकून घ्यायची. हे आपण शिद्यावरून लावतो आहे आणि नंतर याला दाब शिलाई द्यायची अजून एक आणि नंतर आतमध्ये पलटवायचं. बघा पुन्हा त्याच्यावर एक दाब शिलाई द्यायची, म्हणजे आपलं हे व्यवस्थित फिनिशिंगमध्ये येतं. हे बघा आणि आता पुन्हा आपण याला आतमध्ये फोल्ड करायचं. जेवढी आपल्याला पट्टी ठेवायची आहे तेवढी ठेवायची, बाकीचं आतमध्ये फोल्ड करायची. म्हणजे 1 या 1.25 या 1.5 इंच ही ठेवली तेवढी पट्टी ठेवायची आणि शिलाई टाकून घ्यायची. इथे तुम्हाला तुरपाई करायची असेल तर तुरपाई करायची, नाही करायची असली तर शिलाई बी ठेवली तरी चालते. हे बघा ही आपली काच बटन पट्टी लावून तयार झालेली आहे. बघा दोघी साईडचं आणि पुन्हा आपण असं हे चेक करून घ्यायचं. जर आपल्याला एक यापैकी कोणताही भाग जर मोठा वाटत असला तर असा आकार देऊन घ्यायचा. बघा आपलं व्यवस्थित आलेला आहे समोरचा गळा. जर असं एक्स्ट्रा असलं तर ते कट करून घ्यायचं. आता हा आपला पाठीमागचा भाग आहे, याला कमरेकडे आपण कमर टक्स टाकून घेऊ. तर बघा इथून मी 4.5 इंच रुंदी आणि 4.5 इंच उंची हे दोघी साईडने मी नशाण लावून घेते. हे आपले कमरेचे टक्स आहे. हे बघा दोघी साईडने आपण टाकून घेतले आणि इथे असं पट्टी दुमडून घ्यायची. 1/2 इंचाची शिलाई मार्जिन टाकायची. वरच्या साईडने निमुळता भाग घ्यायचा आणि रिटर्नमध्ये वापस आणायचं. बघा म्हणजे आपल्याला वरच्या साईडनेही लॉक होते. बऱ्याच बाया खालीच दोरा वरच्या साईडने दोरा तोडून टाकता. तर वरच्या साईडने दोरा तोडायचा नाही, कारण काही टायमाने ब्लाऊज उसळून जाते. तर वरच्या साईडला शिलाई नेल्यावर पुन्हा रिटर्न खाली आणायचं, म्हणजे आपल्या 2 शिलाईही होता आणि वरच्या साईडने लॉकही होतं. तर बघा आता हे आपले कमर टक्स टाकून झालेले आहे आणि असे चेक करून घ्यायचं. जर आपल्याला कमरेकडचा भाग असा लटकता वाटला तर कमरेकडे आपण अर्धा पाव इंच कट करायचं. पण आता आपलं व्यवस्थित आहे तर मी कट केलेलं नाही आहे. आणि बघा ही कमरपट्टी आपल्याला 1.5 या 2 इंचाची घ्यायची. एका साईडने फोल्ड करून घ्यायची आणि हे शिद्यावर उलटी पट्टी ठेवायची. बघा आणि आता तिच्यावर दाब शिलाई टाकून घ्यायची. बघा आता आपण त्याच्यावर ही दाब शिलाई टाकून घेतली आहे. पुन्हा तिला आतमध्ये फोल्ड करायची.
तर कमरपट्टी अशा प्रकारे जोडता, म्हणजे कोणत्याही मापाची असो कमरपट्टी आपल्याला लावायची पद्धत अशीच आहे. कमरपट्टी व्यवस्थित लागते. हे बघा, आपली ही कमरपट्टी लावून तयार झालेली आहे, व्यवस्थित फिनिशिंगमध्ये आलेली आहे. अशा प्रकारे आपण कमरपट्टी लावायची. आणि आता बघा, आता आपण शोल्डर जोडून घेऊ. जे आपले समोरचे पार्ट तयार केले होते ते आपण याच्यावर ठेवून व्यवस्थित चेक करायचं. बघा, त्याची समोरच्या भागाची आणि दोघी भाग उंचाची उंची चेक करायची. बघा, उंची चेक केल्यावर मग आपण हे शोल्डर जोडायचं. जर तुम्हाला असं थोडंसं उंचीमध्ये फरक वाटला तर आपण असं पाव या अर्धा इंच कट करू शकतो. दोघे भाग आपण सेम ठेवायचे. आता आपण हे दोघीकडचे शोल्डर जोडलेले आहे. आणि इकडे बघा, हे पण चेक करायचं. जर आपल्याला असं काही खालीवर वाटलं तर थोडंसं पाव इंच आपण असं हे कट करून घ्यायचं आणि दोघी सेम ठेवायचं. वरच्या साईडने कट करायचं, नाहीतर आपली जी योकपट्टी आहे तिथे दाबून घ्यायचं. तर बघा, आता आपण हे पण चेक करून घ्यायचं. जर आपल्याला थोडंसं काही वाटलं तर आपण असं हे कट करून घ्यायचं. आणि एकदमच जास्त वाटलं अर्धा इंच तर ते बराबरीमध्ये आपण कट करून घ्यायचं. तर बघा, आता आपली ही बाही आहे 7 इंचाची. बघा, 7 इंचावर आपण नशान लावून घेतला आणि वरच्या साईडने आपण अर्धा इंच सोडलेला आहे, म्हणजे 7.5ची बाही आपली अर्धा इंच शोल्डरमध्ये जोडलं जाईल. तर तयार आपल्याला 7ची मिळेल. तर बघा, बाही जोडताना आधी चेक करून घ्यायचं सगळं व्यवस्थित, आपली उंचीचं नशान जिथपर्यंत आपल्याला पाहिजे त्या पद्धतीने. आणि बाही जोडताना जो खोल भाग आहे तो समोरच्या भागाकडे आला पाहिजे आणि जो उंच भाग आहे तो पाठीमागच्या भागाकडे आला पाहिजे. हे नक्की चेक करायचं, कारण बऱ्याच बायका उलट्या साईडने लावलं तर आपली बाही व्यवस्थित बसत नाही. आणि मी जोडताना मध्य सेंटरमधून जोडत घेते, म्हणजे एक साईडने मी मध्य साईडने जोडून मग दुसऱ्या साईडने पलटून दुसऱ्या साईडने जोडते. अशा पद्धतीने जोडली तर आपली बाही व्यवस्थित लागते. म्हणजे ती काही बायांची बाही अशी फिरून जाते जर आपण एक साईडकडनं लावत घेतली आणि दुसऱ्या साईडपर्यंत आणि जर सेंटरमधून लावली तर आपली बाही व्यवस्थित बसते. तर ही पद्धत ही छान आहे, तुम्ही नक्की करून बघा. बघा, आता आपण एक शिलाई टाकली, पुन्हा तिच्यावर आपण डबल शिलाई पण टाकून घ्यायची. 2 शिलाई टाकायच्या, म्हणजे आपली बाही व्यवस्थित राहते. तर बघा, आता आपण ह्या दोघी शिलाई टाकून घेतल्या आणि आपली बाही बघा व्यवस्थित छान आलेली आहे. असं हाताने प्रेस करून घ्यायची. बघा, आपली ही बाही लावून तयार झालेली आहे. तसंच सेम आपण दुसऱ्या साईडची बाही पण लावून घेऊ. जसं मी सांगितलेलं आहे, खोल भाग समोरच्या भागाकडे आला पाहिजे आणि उंच भाग पाठीमागच्या भागाकडे. आणि मी सेंटरमधून लावते. बघा, हे सेंटरमधून व्यवस्थित जास्त खेचायची नाही, व्यवस्थित हळूवार लावायची. हे बघा, आता आपण एक साईडची लावली, सेम तशीच दुसऱ्या साईडकडनं आपण शिलाई टाकून घेऊ. बघा, बाही लावताना घाई करायची नाही. गोल भाग असतो व्यवस्थित गोल आकारामध्ये शिलाई टाकायची. पुन्हा आपण एक डबल शिलाई टाकून घ्यायची. हे बघा, आपण दुसरी पण शिलाई टाकून घेतलेली आहे. आपल्या दोघी साईडच्या बाह्या आपण लावून घेतलेल्या आहे. हे बघा, व्यवस्थित फिनिशिंगमध्ये आलेलं आहे आणि हाताने असं प्रेस करायचं. बघा, आपली छान बाही तयार झालेली आहे लावून. आणि आता आपण फिटिंग करणार. बघा, फिटिंग कशी करायची. बघा, खालच्या साईडने कमरेकडच्या जे आपली काच बटनची पट्टी आहे तिथून मी इथून 8.5 घेतलं कमर. हे आपली 34चे आहे इथं. आणि बघा, छातीचं माप हे आपण 9 घेतलं, 36 आहे तर चौथा. हे असं फिटिंगचं माप टाकायचे. आणि बाही आपलं हे दंडघेर मी 5.5वर लावलेला आहे. बाईचा दुसरा करायचा, छाती आणि कमरचा चौथा करायचा. जे आपले माप आहे ते माप तसे त्या पद्धतीने टाकायचे. बघा, इकडच्या साईडनेही आपण सेम तसंच करून घेऊ.
कमरेचा चौथा, छातीचा चौथा आणि बाहीचा जो आपला दंडघेर आहे त्याचा दुसरा. हे बघा, इथून मी इकडच्या साईडकडनं 8.5 आणि इथून 9 आणि आपलं ही रेष सरळ ओढून घेतली आणि दंडघेर हे 5.5. हे बघा, अशा प्रकारे आपण ही फिटिंग टाकायची. आपलं कोणतंही माप असो त्या मापानुसार अशी फिटिंग टाकायची. आणि पुन्हा हे कमरेचा भाग बघा, हे डबल केलेला आहे आणि आपला तो चौथा आलेला आहे तो टाकायचा. हा 8.5 बघा, 8.5 आलेला आहे. तिथे नशाण लावलं. हे दोघी साईडकडनं नशाण लावायचं. हे बघा, आणि आता आपण हे फिटिंग टाकणार. बघा, हे समोरकडचा भाग आणि पाठीमागचा हे दोघी सेम करायचे. आता आपल्याला अंडरग्राऊंड फिटिंग करायची असली तर दोघी भाग शिदे ठेवायचे आणि अशी शिलाई टाकून घ्यायची. हे बघा, असे आपण हे दोघी पार्ट शिदे ठेवले आणि नंतर आपण उलटं करून मग आपली जी फिटिंग आहे ते टाकणार. हे बघा, हे आपलं कवरवाली फिटिंग म्हणता याला, अंडरग्राऊंडवाली. आणि जर तुम्हाला नाही टाकायचं असलं तर तुम्ही ओपन ठेवूनही फिटिंग करू शकता. हे बघा, जे आपण फिटिंगचे माप टाकलेले आहे त्यानुसार आपण हे शिलाई त्यावर टाकून घेऊ. हे बघा, आणि शेवटी लॉक करायचं. आता मी हे एक शिलाई टाकली आहे. त्याच्या शेजारी 3-4 शिलाया टाकून घ्यायच्या मार्जिंगच्या. हे बघा, सेम आपण इकडच्या साईडनेही करू. आणि जर असं कोणता भाग आपल्याला पाठीमागचा किंवा समोरचा भाग एक पार्ट्स मोठा होत असला तर त्याला कमी कसं करायचं. पाठीमागचा असला तर बाहीमध्ये दाबायचं आणि समोरचा असला तर योगपट्टीमध्ये दाबायचं, म्हणजे दोघी भाग सेम आला पाहिजे. आता आपलं तर सेम आलेलं आहे, पण ज्यांचा काही प्रॉब्लेम होत असेल तर अशा प्रकारे करायचं. हे बघा, आपलं हे व्यवस्थित आलेलं आहे. आणि जे आपण फिटिंगच्या माप टाकलेले आहे, जे नशाने लावून घेतले त्यानुसार आपण फिटिंग टाकायची. हे बघा, असे व्यवस्थित खालचा कपडा आणि वरचा कपडा दोघी आपण व्यवस्थित हाताने प्रेस करून घ्यायचं. नाहीतर आपलं काय होतं, खालचा कपडा आपण ढील सोडला तर गोळा झाला तर तिच्यावर शिलाईमध्ये आपला कपडा दाबला जातो. म्हणून हाताने नेहमी कपडा असा व्यवस्थित खालचा आणि वरचा बघायचा. बघा, मी त्याच्या साईडला अजून एक शिलाई टाकून घेते. तर आपल्या फिटिंगच्या साईडला 2-4 शिलाया टाकूनच घ्यायच्या. हे बघा, आपली फिटिंग झालेली आहे, व्यवस्थित छान आलेली आहे आपली फिटिंगच्या माप. आपण अशा प्रकारे टाकतो, तर तुम्ही या पद्धतीने करून बघा नक्की. आणि बघा, आपल्या गड्याची पायपिंग राहिलेली आहे, तर शेवटून आता आपण पायपिंग करणार. आणि बघा, आपले ब्लाऊज व्यवस्थित एकदम फिटिंगमध्ये छान आलेलं आहे. आणि जे असे एक्स्ट्राचे काही दोरे निघालेले असले ते कट करून घ्यायचे, कारण काही कपडा असा असतो की त्याचे दोरे निघतात, तर ते कट करत चालायचं. बघा, आणि ही आपली पट्टी आहे, क्रॉस पट्टीमध्ये मी तयार करते. क्रॉसमध्ये पट्टी ज्या आपल्या सगळ्या एकसारख्या जोडून घ्यायच्या क्रॉसमध्ये आणि पट्टी तयार करून घ्यायची. मी हे डबलमध्ये तयार केलेली आहे, कारण कपडा नरम आहे, तर मी हे डबलमध्ये पट्टी तयार केलेली आहे. आणि आता ही पट्टी आपण गळ्यावर लावून घेऊ. जसा आपला गळा आहे त्या गळ्यानुसार आपली पट्टी तिच्यावर ठेवून शिवून घ्यायची. जिथे गोल भाग आला तिथे असं गोल आकार द्यायचा. एकदम सरळ सरळ नाही शिवायचं, म्हणजे आपला जो गोल भाग नाही येणार. मग बघा, आपण या गोल आकारानुसार शिलाई टाकायची. आणि जी आपली पायपिंगची पट्टी आहे ती जास्त खेचायची नाही किंवा ओढायची नाही. हे बघा, आपण अशी व्यवस्थित आपल्या शिलाई मार्जिन जी आहे त्या मार्जिननुसार आपण टाकायची. आणि बघा, हे इकडनं आपली हे इथे शेवटी आलेलं आहे, तर इथे जो थोडंसं आपलं अर्धा इंच एक्स्ट्रा पट्टी ठेवायची आणि बाकीची कट करून टाकायची. बघा, ती पट्टी थोडी अर्धा इंच या पाव इंच पलटून घ्यायची आणि लॉक करून घ्यायचं. तर बघा, आता हे आपल्याली पायपिंगची पट्टी लावून तयार झालेली आहे. आणि जिथे खोल भाग आहे तिथे आपण हे कट करून घ्यायचे. कट केल्याने पायपिंग व्यवस्थित येते. बघा, जिथे हा खोल भाग आहे तिथे आपण असे कट देऊन घेऊ. आणि जे काही एक्स्ट्राचे दोरे, काही एक्स्ट्राचा कपडा असला तो आपण कट करून घेऊ.
बघा आता आपण पायपिंग करू. बघा पायपिंग करताना जे आपलं जोड आहे तो आतमध्ये फोल्ड करायचा आणि आपला हे पायपिंगचं आहे तसं रोल बारीकमध्ये पायपिंग करायची. जेवढी आपण बारीक पायपिंग करणार तेवढी पायपिंग छान दिसतं. आणि बरेच कस्टमरला पायपिंगच छान आवडते, म्हणजे ज्यांची पायपिंग चांगली त्यांचं ब्लाऊज शिवणं चांगलं असं कस्टमर म्हणतात. म्हणून बऱ्याच बायकांना पायपिंग जास्त आवडते. पायपिंग व्यवस्थित हळूवार करायची. पायपिंग करायला थोडा वेळ लागतो कारण आपल्याला थोडी थोडी करावी लागते. ती जशी आपण शिलाई टाकतो सरळ सरळ तर ती कशी लवकर होते, पण पायपिंगला आपल्याला 1.5 2 इंच एवढं सरकावं लागते. तर त्यानुसार पायपिंगला वेळ लागतो आणि व्यवस्थित आली पाहिजे त्या हिशोबाने आपण व्यवस्थित फिनिशिंगमध्ये पायपिंग तयार करावी लागते. तर बघा आता आपण ही अशी पायपिंग सेम सगळीच करून घेऊ. बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. आणि तुम्हाला ब्लाऊजविषयी काय विचारायचं असेल तर तेही कमेंट करा. सबस्क्राईब केलं तर तुम्हाला नोटिफिकेशन येईल, तुम्हाला नवीन व्हिडिओ पाहायला मिळेल. आणि माझ्या यूट्यूबवर मी बरेच व्हिडिओ टाकलेले आहे, ते पण बघा, नक्की तुम्हाला आवडेल. बघा आता आपण ही पायपिंग पूर्ण व्यवस्थित एकसारखी केलेली आहे आणि मी पायपिंगचा व्हिडिओ पण टाकलेला आहे, तो पण बघा. व्यवस्थित सविस्तर माहितीमध्ये टाकलेला आहे की पायपिंग कशी तयार करायची. तो पण व्हिडिओ बघून घ्या, म्हणजे पायपिंग तुम्हाला करायला व्यवस्थित जमेल. तर बघा आपली ही पायपिंग तयार झालेली आहे. बघा किती छान आणि व्यवस्थित एकसारखी आलेली आहे. अशा प्रकारे तुम्ही पायपिंग तयार करा. आणि जे आपले दोरे असतात एक्स्ट्राचे ते कट करून घ्यायचेत, म्हणजे तिच्याने ब्लाऊज व्यवस्थित फिनिशिंगमध्ये दिसते. आणि बघा आपले हे ब्लाऊज शिवून तयार झालेलं आहे आणि व्यवस्थित फिनिशिंगमध्ये आलेलं आहे, बघू शकता तुम्ही. अशा प्रकारे आपण 36 मापाचं पेपर कटिंग आधी टाकलेली आहे आणि ब्लाऊज पण तयार झालेले आहे. तर धन्यवाद.